आज की जय। भगवान कृष्ण कन्हैया लाल की जय। सोपीनाथ महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। या श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञाच्या कथामध्ये आमचे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज धोतर्डीकर यांच्या अमृततुल्यवाणीतून आपण श्रीमद भगवत कथा श्रवण करत आहात। आणि भागवत कथा श्रवण करण्यासाठी जन्मांतरम भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत। व्यासमहर्षी सांगतात, अनंत जन्माची पुण्य ज्या जीवाची आहे त्याला कथा श्रवण घडते। आणि कथा ज्याच्या जीवनात घडते, श्रवण घडते, त्याच्या जीवनाची व्यथा निवृत्त होते। आणि कथा किम निमित्त आहे आणि कथाचं प्रयोजन काय, हाही तितकाच उद्देश फार महत्वाचा आहे। कथा वैकुंठवासी सौ रेखाताई विठ्ठलराव अंबुलकर यांच्या प्रतस्मरण दिनानिमित्त कथेचं आयोजन आहे। आणि त्यांच्याच मुली आमचे प्रवीण बोलोदरकर हे या कथेचे आयोजक आहेत। यांच्या मोठ्या प्रेमाने आणि महाराजांच्या भेटीसाठी योग आला आणि तुमच्या सर्वांचं भागवत कथा श्रवण करणाऱ्यांचं मला दर्शनाचा योग आला, हे मी माझं भाग्य समजतो। आज आमच्या महाराजांची कथा विठ्ठल महाराजांच्या अमृततुल्यवाणीतून या शेगाव नगरीमध्ये ही कथा होत आहे। महाराजांची सुद्धा या ठिकाणी कथेला येणं, महाराजांनी कथा देणं हे खरं आपलं तुमचं सर्वांचं भाग्य आहे। नाहीतर महाराजांचे कार्यक्रम फार व्यस्त असतात आणि महाराजांनी फार मोठं प्रवीण भाऊच्या शब्दाला मान देऊन महाराज या ठिकाणी या क्षेत्रा ठिकाणी कथा करत आहेत। खरोखर महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संबोधतो। कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। बोला। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भागवत महापुराण की जय। त्या पुतनेचा देह गोकुळामध्ये त्या ठिकाणी पंचकोशाच्या पलीकडे पडला। पंचकोश म्हणजे काय, भागवतामध्ये सांगितले, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश आणि विज्ञानमय कोश आणि पाचवा आनंदमय कोश। अशा पंचकोशाच्या पलीकडे फार मोठं शरीर तिचं धिप्पाड पडलेलं आहे।
भगवान ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी सांगितली, चार मुक्तीपैकी एक मुक्ती भगवान कृष्ण यांनी पुतनेला प्रदान केलेली आहे. तुवा संकादिकाचे नियमाने. पुढे काय आहे? सायुज्यता नावाची मुक्ती दिली नाही का? सायज्जू सौरसू दिदला पुतणे, जे विषयाची स्तनपाने मारो आली. देवाला मारण्याकरता आल्यानंतरही जर देव तिला मुक्ती देतात, तर देवाला भजणारा, देवाची भक्ती करणारा, देवाला मानणारा देव त्याला मुक्ती देणार नाही का? मोठा प्रश्न आहे ना. मारणाऱ्याला मुक्ती आहे, मग आपण देवाला भजणारे आहोत. चार पैकी एक मुक्ती आपली निश्चित आहे, 100% आहे. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि एक स्वरूपता. या चार पैकी कोण्यातरी एका मुक्तीला आपण प्राप्त होणार आहोत आणि भगवंताला ती आपल्याला द्यावीच लागेल. आपली सेवा आहे, आपण त्याला भजतो आणि त्याला मानणारे आहोत. मग इथं उदाहरण असं दिलं की मारणाऱ्याला जर मुक्ती आहे तर भजणाराला काय? मुक्तीच आहे. अशा पद्धतीनं पुतनेला संपवलं चतुर्दशीच्या दिवशी. मग पुढे नंतर विस्तारपूर्वक कथेचा भाग असा आला की मग सर्व सेवकांनी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. एवढं मोठं धिप्पाड शरीर, आणि ते कोण उचलाव कसं? मग तुकडे केले. आमचे महाराज सांगायचे त्याचे असे छोटे 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 लहान लहान ढीक केले आणि त्याला अग्नी दिला. अग्नी दिल्यानंतर चंदनासारखा सुगंध त्या चितेतून निघायला लागला, चंदनासारखा. मग इथं तात्पर्य असं आहे की भगवंताच्या शरीराचा स्पर्श ज्या शरीराला झाला, ते शरीर किती वाईट असलं, शरीर कितीही दुराचारी असलं, तर त्या शरीराला स्पर्श झाल्यामुळे असा सुगंध निर्माण झाला. देवाचा स्पर्श आहे तो. पांडुरंगाचं दर्शन घेत असताना तुमच्या आणि आपल्या शरीराचा देवाचा स्पर्श होतो. दर्शन झाल्यावर आपल्या मनातला भाव कसा होतो दर्शन घेणाराला कळतं. साक्षात पायावर मस्तक ठेवलं, देवाचे पाय धरले की, आणि चंदनासारखा सुगंधाचा धूर तिथून गोकुळामधून मथुरेमध्ये पोचला. आणि मथुरेत जसा तो सुगंध गेला तर कंसानं सेवकांना विचारलं, म्हणे आज जे आपल्याला श्वास घेताना सुगंध येतो हा नेमका कशाचा आहे, काय आहे? कुठे काही असं चंदनाचं काय असं आहे बा? तर सेवकांनी सांगितलं, म्हणे महाराज फार मोठा तिकडे अग्नी पेटल्यासारखा दिसते म्हणे गोकुळात, त्या नगरीत. मग 2 सेवक पाठवले, सगळी माहिती आणली. त्या सेवकांनी सांगितलं, तुम्ही जे कालच्या सभेत बाई बोलावली होती ना म्हणे, आणि ते बाई म्हणे मी येतो मा काम करून, तुम्हाला माहित नाही मी किती खतरनाक बाई आहो, आणि तुम्हाला तिनं पार्ट बदलून दाखवलं. ते पुतना काय झालं तिचं? म्हणे ती निवडून आली, आहे की नाही? हो, तिचा बजेट बसला म्हणजे ती मेली. मग एवढे जण पाठवल्यावर अशी एक आशा होती की पुतना तरी आपलं काम करून येईल, पण पुतनाच संपली हे माहीत झालं. तिच्या शरीराला पेटून दिलं, त्याचा हा चंदनासारखा सुगंध आला. मग कंस आणखीन भयभीत झाला. मग तर झोपही नाही, तहान नाही, भूक नाही, आणि मग काळच दिसायला लागला. आता मारण्याकरता नेमकं काय करावं, कोणाला पाठवावं, पुढची आखणी करण्याकरता फार मोठी सभा कंसाने घेतली. आता बकासूर पाठवला, अगासूर पाठवला, धेनुकासूर पाठवला, सगळेच पाठवून पाहिले.
पण भगवंताने सगळ्यांनाच मोक्ष प्राप्त करून दिला, सगळ्यांचा उद्धार केला, सगळ्यांना संपवलं. आता ही बाई पाठवली होती इकून तिकून, ते पुतनाही संपली. आता मारण्यासाठी, आपल्या या काळाला संपवण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे, यामुळे भयभीत झाला. त्याला काळ दिसवायला लागला आणि तो नेहमी काळाला करायला लागला. आठवा आठवा. आणि काळ दिसताना माणसाला मग भय वाटायला लागते. असाच काळ तुमच्या आमच्या सगळ्यांची टपून वाट पाहतो. मग काळ येण्याच्या अगोदरच आपण भक्ती, ध्यान, धारणा, नामचिंतन, सत्संग, सद्ग्रंथ वाचन हे सगळं करून घेतलं पाहिजे. म्हणजे काळ आपल्याला भय देणार नाही आणि चांगला शेवटचा काळ साधल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून काळ याचं भय कंसाला होतं. कंसाकडे कमी काही नव्हतं. शक्ती आहे, श्रीमंती आहे, राजा आहे, कोण्या गोष्टीची उणीव नाही. पण आता भय एकच होतं कंसाला, माझा काळ येईल आणि मला कधी मारेल. कारण आकाशवाणीनं सांगितलं होतं, त्या पद्धतीने ते खरं ठरणार होतं. म्हणून सर्व सुरक्षा वाढवली आणि त्या काळाला कसं संपवलं पाहिजे पुढची आखणी केली. आणि इकडे गोकुळामध्ये एक दिवसचा प्रसंग, नंद बाबा, सर्व गोकुळवासी आणि गोपी यांनी तोरणं बांधणी सुरू केली, गुडिया उभारणं सुरू केल्या आणि तयारी केली सुंदर गोकुळ सजवण्याकरता. भगवान कृष्णानं बलरामानं विचारलं की हे तयारी कशाची आहे बाबा? त्यावेळेला नंद बाबा सांगायला लागले, कृष्णा, हो, इंद्रदेवाच्या पूजेची तयारी आहे. ऐरावत नावाच्या हत्तीवर इंद्र बसून येईल आणि त्याची पूजा करण्याची पद्धती आपल्या गोकुळामध्ये आहे. मग भगवान कृष्ण सांगायला लागले, इंद्र कोण आहे? मग नंद बाबा सांगतात, तो देव आहे. तो काय करतो? तर इंद्र कृपा करतो, वरुण देव त्याला आज्ञा देतो, वरुण देव पण कृपा करतात, मग धनधान्य समृद्धी वाढते. त्यावेळेला इंद्राची पूजा करायची नाही असं भगवान कृष्ण नंद बाबाला सांगतात आणि माझ्या गोवर्धननाथाची पूजा करायची. कारण माझे गोवर्धननाथ कृपा करणारे आहेत, सगळ्यांना धन धान्य समृद्धी देणारे आहेत, आयु आरोग्य देणारे आहेत. गोवर्धनाची पूजा करायची ही पद्धती म्हणून त्यावेळेस पासून सुरू झाली. आता नेमकी दिवाळी झाल्यावर भाऊबीज झाली आणि भाऊबीजेच्याच दिवशी गोवर्धननाथाची पूजा आणि गोवर्धन नावाच्या गावामध्ये वृंदावनाच्या बाजूला, मथुरेच्या बाजूला त्या ठिकाणी फार मोठा सोहळा थाटामाटात दरवर्षी पार पडतो. गोवर्धन नावाचं एक गाव आहे आणि तिथं त्या ठिकाणी ती पूजा पार पाडल्या जाते. भगवंतांनी ती पद्धती मोडीत काढली. इंद्राचं सांगितलं, इंद्र कोण आहे? इंद्राचं पुण्य बलवत्तर आहे म्हणून तो इंद्र झाला. पण पुण्य ज्या वेळेला खालसा होईल, पुण्य ज्या वेळेला नष्ट होईल, त्यावेळेला तो इंद्र पदावर राहणार नाही, त्याला पुन्हा खाली यावं लागेल. ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीनं, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागारे मृत्यू लोका. पुण्य तसं आपलं बरवत्तर झालं की, आपलंही पुण्य जोरावर असलं की आपले चांगले चांगले कामं होतात, नाही का? आणि पुण्य कमी झालं की मग काम आपले रेंगाळत पडतात. एक उदाहरण आपल्या सर्व प्रपंचातलं आणि संसारातलं, आपल्याच घरचा एखादा मुलगा उपवर झाला की 3 दिवस तो नवरदेव होते. किती दिवस? 3 दिवस. पहिला दिवस नानमुखाचा म्हणजे हळद लावण्याचा, आणि दुसरा दिवस लग्नाचा, आणि तिसरा दिवस वरात पंगतचा. या 3 दिवसात त्या पोराला आपण कोणतं काम करू देतो का? नवरदेवाले उलट त्याचे जे काम असतील ते त्याच्या संघचे पोरं करतात. त्याला काय म्हणतात? लांडगे. हा, म्हणजे करतात का नाही ते पोरं कोणते काम? त्याला जर घाम आला तर तो स्वतः नाही पुसत, लांडगे पुसून देतात. बरोबर आहे? असं आमच्या खेड्यात आहे बा. त्यानं जर म्हटलं मला बूट घालून पाहिजे तर सॉक्स घालून दे, तो कोण घालून देते? लांडगे. पाणी पाहिजे, हाती आणून देतात. त्यानं जेही काही म्हटलं त्या 3 दिवसात सगळेच जण त्याचं ऐकतात, करतात. हे पद्धत आहे की नाही? त्याचं कारण सांगतो. त्याला पुण्याची उटी लागलेली आहे. ज्ञानोबा रायने जी ओवी सांगितली ना, त्याला हळद लागली.
आता त्याचं 3 दिवस पुण्य असं बलवत्तर आहे की त्याची माय जरी असली तरी माय म्हणते बाकीच्या पोरायले लांडगेले उभाऱ्या खाण्याचे हो, तो बैर देशाला चालला ना, त्याच्या हातचा तांब्या घ्या ना, त्याला हयत लागेल आहे ना. मग ते लांडगे म्हणतात अरे 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 काकू आम्हाला माहितच नाही, दे रे बा दे दे दे. त्याचा तांब्या घेऊन लांडगे जातात. त्याला काही करू देतात का? नाही, अजिबात नाही. त्याला उठी लागलेली आहे, पुण्य आहे त्याचं, नवर देव आहे तो. बाकीच्या अनुमोदन नसते, मंदिरात जाताना चप्पल घालून मूर्ती लोक, पण त्याले अनुमोदन आहे. देवाऱ्याजवळ जाते तो, त्याले तेल चढवतात तर बुटा सहित जाते का नाही, असाच बसते. हो, सगळे जण पुढचे कार्यक्रम करतात. पुण्य त्याचं त्या 3 दिवसात बलवत्तर असते. मग लग्न लागू द्या, घरी येऊ द्या, वरात पंगत होऊ द्या, आणि ती आलेली बया वापस माहेरी जाऊ द्या. आणि मग 8-10 दिवसानं त्यानं जर म्हटलं त्याच्या आईले की आई मला तांब्या दे, मी बाहेर जातो, त्याची माय म्हणीन उभाऱ्या खाणीच्या उठ, राजनाजवळ जाय, भरून घेन, कन कन निघ. आता काय झालं माहित आहे का? 3 दिवसाचं पुण्य संपलं, उटी उतरली, आणि आता तो सर्वसामान्य जीवासारखा झाला. तसं भगवान म्हणतात बाबा इंद्राची पूजा बंद करा. इंद्र पुण्याच्या जोरावर इंद्र झाला, त्याचं पुण्य संपलं ना, तर आपले गोवर्धननाथच देव आहेत, गोवर्धनाची पूजा करा म्हणून विरोध केला. आणि गोकुळातले लोक म्हणायला लागले नंदाला, तुझा मुलगा म्हणते म्हणून बा ठीक आहे, पण काही अरिष्ट नाही आलं पाहिजे, काही विघ्न नाही झालं पाहिजे, आणि जर इंद्राला राग आला तर काहीच होणार नाही. भगवान म्हणतात झालं तर मी आहो, साक्षात भगवान आहेत. आणि भगवंतांनी इंद्र देवाची पूजा न करता गोवर्धननाथाचा पूजेचा क्रम पुढे घेतला. सर्व गोपी गाई वासर आणि बैलगाड्यामध्ये पूजेचं साहित्य टाकलं, सगळ्यांना सोबत घेतलं, आणि गोपाळ घेतले, काठ्या घेतल्या, वाजत गाजत पूजेचं साहित्य घेऊन गोवर्धन गावाला पोचले. आणि तिथं फार मोठा पहाड आहे. तिथं गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं माझ्या गोवर्धननाथाला आंघोळ घाला. सर्व गोपाळांना सांगितलं यमुनेचं पाणी आणा. सर्व गोपाळ आनंदाने तुरु 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 धावत गेले, पाणी आणायला लागले. पेंद्या म्हणे 2 चक्रा मारल्या कृष्णा, आता तिसऱ्यांदा जावं असं वाटत नाही, पाय थकले आमचे. आता एवढा मोठा देव आपला, याले आंघोळ करायला किती पाणी लागेल. कृष्णा एक कृपा करणं रे, हो इथंच यमुनेला तयार कर, निर्माण कर, यमुना बोलाव. भगवान कृष्ण म्हणतात काही हरकत नाही. भगवान कृष्णाने आपल्या पायाचा अंगुष्ठा लावला आणि तिथंच यमुना माता प्रगट केली. गोपाल कृष्ण भगवान की. आणि तिथं पाणी यायला लागलं, नदी आली नदी आली अशा आनंदाने मुलं नाचू लागले. आणि त्या ठिकाणचं पाणी घेऊन गोवर्धननाथाला आंघोळ केली आणि पूजा केली. सगळ्यांना सांगितलं माझ्या गोवर्धननाथाच्या नाका तोंडात कुंकू अक्षदा जाऊ देता कामा नये, सांभाळून वा. आणि गोवर्धननाथाची पूजा झाल्यानंतर तिथं त्या ठिकाणी गाई वासरं सगळे एकत्र केले. पूजेचा कार्यक्रम आटपणार तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ऐरावतावर बसून इंद्र आला. त्यानं पाहिलं की यावर्षी माझी पूजा न करता या पर्वताची पूजा करतात, म्हणून इंद्राला राग आला. आणि राग आल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या क्रोधामुळे त्या ठिकाणी वरुण देवतेला आज्ञा दिली, वायू देवतेला आज्ञा दिली, सुसाच्याटा वारा सुटला, धो 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 पाऊस पडायला लागला, मोठे मोठे झाडं कोळमळून पडायला लागले. आणि अशा वेळेला हाहाकार झाला, सर्व गाई वासरं हंबरायला लागले, गोपाळ त्या ठिकाणी रडायला लागले, आणि गोपिका आणि गोकुळातले सगळे लोक त्या ठिकाणी नंदाला म्हणायला लागले नंदा आम्ही आधीच म्हणत होतो हा अनर्थ पाय कसा आहे. आता सगळ्यांनी भगवान गोपाळ कृष्णाचा धावा केला. नंदबाबांनी सुद्धा कृष्णाकडे पाहिलं. भगवान कृष्ण नंदबाबाला म्हणतात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. भगवंतांनी त्या ठिकाणी आपला एक हात आणि गोवर्धनाच्या पर्वताच्या खाली घातला आणि गोवर्धन पर्वताला वर उचललं, सर्व सवंगड्यांना काठ्याचा आधार देण्याकरता सांगितला आणि सर्व गाई गोपाळ वासर सगळेच्या सगळे पर्वताच्या खाली बोलावले आणि भगवंत 1.5 पायावर उभे राहिले आणि आपल्या हातावर गोवर्धनाला उचलून करंगडीवर धारण केलं. त्यावेळेला सर्वांनी भगवंताचा जय जयकार केला. बोलिये गोवर्धनधारी भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की.
आणि भगवंतांनी काठ्या टेकवायला लावल्या. सवंगडी सर्व गोलाकार उभे होते. गाई वासरं सगळ्यांनी जय जयकार केला आणि सगळे येऊन पाहतात तर इंद्राने हे सगळं चित्र पाहिलं. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांनी गोवर्धन पर्वत आपल्या करुंगळीवर धारण केला. हे आश्चर्य इंद्राला वाटलं की एवढासा लहान बालक एवढा मोठा पहाड नुसतं करुंगळीवर घेऊन उभा राहिला, हा काही साधा नाही. इंद्र खाली उतरला. उतरल्यानंतर इंद्रानं ते सगळं पाहिलं. इंद्रानं आपल्या डोक्यातला मुकुट काढला आणि भगवान कृष्णाच्या चरणावर समर्पित केला. हो, आणि मग त्यावेळेला हात जोडले, प्रभू मी तुम्हाला ओळखलं नाही, मला क्षमा करा. अशा पद्धतीनं गोवर्धन लीलेचा प्रसंग हा दशमस्कंदामध्ये वर्णन केला. गो म्हणजे ज्ञान आणि भक्ती वाढवणारी लीला, याला म्हटलेला आहे त्या ठिकाणी गोवर्धन लीला. ज्ञान आणि भक्ती वाढल्यामुळे देहध्यास जीवाचा नष्ट होतो आणि ती स्थिती त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केली. आणि नंतर जीवाला रास क्रीडेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो असा क्रम सांगितला. म्हणून गोवर्धनाचं वर्णन आपण केलेलं आहे. या ठिकाणी आपलं घर भोगभूमी आहे, आपला परिसर भोगभूमी आहे आणि भोगभूमीचा त्याग करून सात्विक भूमीमध्ये वास्तव्याला गेल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणून आजही पद्धत आहे सध्याच्या स्थितीमध्ये की आपल्या घरादाराचा त्याग करून आपलं गाव सोडून 4 महिने चातुर्मास करण्याकरता काही मंडळी आणि सात्विक भूमीमध्ये म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूरला वास्तव्याला राहतात आणि 4 महिने चातुर्मास करतात. आपण मंदिरात येतो, मंदिर शब्दाचा अर्थच तो आहे. मी काल सांगितलं तुम्हाला का परवा, महा म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. ही सात्विक भूमी आहे. कुठल्याही मंदिरात जा, तिथं तुम्ही क्षणभर बसा, या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि तिथं बसावं वाटते, मन विसावते. आपल्या संसारात राहत असताना जे घर आहे ना ते खूप छान बांधलेलं असेल, स्वच्छता खूप असेल, महागड्या स्टाईल लावलेल्या असतील, नाही ते उपकरण शोकेस मध्ये ठेवले असतील, करमते खूप, सगळं हे सत्य आहे, मला मान्य आहे. पण सरते शेवटी ते शास्त्रानं भोगभूमी म्हणूनच ठरवलेलं आहे. त्या भोगाच्या वस्तू ठेवण्याचं एक घर आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या की त्या भोगालाच पुढे पुढे जन्माला घालतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते घर आहे. म्हणून मंदिर हे साधनेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आपण येतो, भोगभूमीचा त्याग केला आणि सात्विक भूमीमध्ये त्या ठिकाणी गोकुळातल्या सर्व जीवांनी प्रवेश केला. अशी गोवर्धन लीलेचा प्रसंग वर्णन करणारी ही कथा आहे. आणि अनेक मग गोकुळामध्ये त्या ठिकाणी भगवंतांनी कालिया मर्दनाची कथा आहे. आता सविस्तर न सांगता पुढे भगवान कृष्ण मथुरेत नेऊन कंस मारून, द्वारकेत नेऊन, गोकुळात नेऊन लग्न लावणं आहे आपल्याला, कौंडण्यपूरला नेऊन. आता वेळ आहे कमी, पाहता पाहता 4 वाजले. अर्ध्या पाऊण तासात आपलं हे सगळं झालं पाहिजे. म्हणून दशमस्कंदामध्ये चरित्र पाहत असताना कालिया मर्दनाची कथा आहे. त्याला निमित्त म्हणून चेंडू फळीचा डाव आहे. जसं अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलं, सर्व गोपाळांच्या समवेत कालिया डोहाच्या बाजूला यमुनेच्या तीरावर खेळ खेळण्याकरता गेले. आता मी मथुरेला 3-4 वेळेला गेलो, वृंदावनामध्ये गेलो, तिथले ते गाईड लोक सांगतात, पुजारी लोक, हा कडंबाचा वृक्ष आहे. आपला विश्वास बसत नाही, कारण कितीतरी वर्ष होऊन गेले त्या काळाला, कृष्ण अवताराला, तो असू शकेल का? पण असं म्हटल्यापेक्षा आहे म्हणतात ना बुवा, तर मग आपण तिथं दर्शन घ्यायचं. ही झाली आपली एक दर्शनार्थी भावना, आपलं प्रेम. ते सांगतात इथं या झाडावरच चेंडू अडकला होता. मग आम्ही पाहिलं, वानर आहेत तिथं जास्त, माकड आहेत वृंदावनामध्ये. आम्ही गेल्यानंतर एका माणसाचा चष्माच नेला आणि कडंबाच्या वृक्षावर जाऊन बसला. मग मला असं वाटलं कृष्णाचा चेंडू अडकला होता, आमचा चष्मा अटकला. मग आम्ही काय करावं आता, विचारात पडलो. आम्ही तर 100 लोक होतो, पण आमचं डोकं काम ना करे. त्या वृंदावनात राहणारं एवढं लहान पोरग होतं, 8-10 वर्षाचं, ते पुढे आलं, बोले आपका चष्मा मैं लाके दूंगा, मुझे क्या देंगे. मग चष्मावाला म्हणे बा तुले बक्षीस देऊ आम्ही. चष्मा होता तो 1000 रुपयाचा, त्यानं अंदाज काढला. महामंडळ 100 रुपये देऊ, नाही बोले 200 रुपये लगेंगे. म्हटलं देऊन टाक ना बुवा, चष्म्याशी मतलब आहे आपल्याला, अर्जंट आहे. आणि ठीक आहे 200 देऊ. काय केलं असेल त्या पोरानं, झाडावर गेला, माकडा माग धावला, हा
200 रुपये कबूल झाल्यावर त्यानं आपल्या खिशातलं असं एक कागदाचं पुडकं काढलं. कागदाचं पुडकं काढलं, त्या वानराला आपल्याकडे आकर्षित केलं आणि लगेच ते खालून वर फेकलं. त्या माकडानं ते कागदाचं धरलं, चष्मा खाली पडला. हे झाली आयडिया. त्या माकडानं कागद उकडून पाहिला, काहीच नाही त्याच्यात, असं गोल करेल होतं फक्त. यानं चष्मा पोरानं आणून दिला, 200 रुपये घेऊन रवाना झाला. म्या म्हटलं यालाही बुद्धी पाहिजे, यालाही अक्कल लागते ना. 10 वर्षाचं पोरग 2 मिनिटात 200 कमावून गेलं. आपल्या पोराला तुम्ही पोंगापणची थैली घेऊन गलीत फिरवा, ते सगळं खाऊन घेईल आणि घरी रिकामा आणून दाखवेल. चांगले लागले, मॅच खाल्ले, असे आहेत. मग तो कडंबाचा वृक्ष. मग मला कल्पना झाली, भगवान इथं क्रिकेट खेळले. क्रिकेट म्हणजे खेळत होते यमुने काठी, चेंडू फडीचा डाव, चेंडू उडाला कदंबावरी, काना घेतसे धाव, चेंडू उडाला कदंबावरी. जसा कदंबावर चेंडू उडाला, तो चेंडू होता पेंद्याचा. पेंद्या लढत लढत पुढे गेला. माझा चेंडू दे म्हणे बाबू, नाही तर मी रडतो, माझा चेंडू आणून दे, वर आहे तो घेऊन दे. भगवान म्हटले वर जावं लागेल, जाय. वर गेल्यावर मी पडलो तो पड, मी जर पाण्यात डुबलो तो डुब, तू जर डुबून मेलो मी तर मर, तरी माझा चेंडू आणून दे. पेंद्या रडायला लागला. भगवंतानं ही एक कृती केली, कार्य केलं, पण त्याच्या मागचं कार्य वेगळं होतं. खाली याला संपवायचं होतं. भगवान कदंबाच्या वृक्षावर चढले. चेंडू घ्याव ना मग हातात. चेंडू हातात नाही घेतला. ज्या फांदीवर चेंडू अडकलेला आहे त्या फांदीवर पाय दिला, चेंडू पडला पाण्यात. पाण्यात पडला. आणि पाण्यात चेंडू पडल्यानंतर मग आता चेंडू आणायला पाण्यात जावं लागेल. मग भगवंत म्हणतात मी आता उडी टाकतो. सर्व गोपाळ पेंद्या म्हटलं टाक उडी, आणून दे चेंडू. आणि भगवंतानं त्या कालिया च्या डोहामध्ये यमुने मातेच्या तिथं उडी टाकली. उडी टाकल्यावर आत गेले. बराच वेळ झाला. सर्व सवंगडी धावत धावत यमुनेच्या तीरावरले काही यशोदा मातेला सांगण्याकरता आले आणि सांगायला लागले, चेंडू उडाला कदंबावरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी, गोपाळ सांगते येऊनी घरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी. यशोदा लगभग सगळ्या गोपिकांना घेऊन धावत धावत तीरावर आली. भगवान कृष्ण त्या डोहात गेले. गेल्यावर 5 फळाचा असलेला कालिया सुस्तपणे झोपलेला फुस फुस फुंकारा टाकतो. अनेक पत्न्या आहेत त्या कालियाला, मुलं आहेत, मुली आहेत, पण सावळा वर्णाचा मुलगा हा कोणाचा आला असेल या शोधानं कालियाच्या पत्न्या त्याच्या जवळ आल्या आणि भगवान कृष्णाला म्हणायला लागल्या, काळा सावळा हा बाळकुणाचा बाई, बाळकुणाचा, बाळकुणाचा, बाळकुणाचा बाई. असा भगवंत दिसण्याकरता सुंदर होते ना. अर्थात सावडे परब्रह्म, आवडे या जीवा, मनी मन राणीवा घर केले. अरे कालियाच्या पत्न्या मोहित झाल्या आणि विचारायला आल्या, बाळा तू कोणाचा मुलगा आहेस? भगवान म्हटले मी नंदाचा, यशोदेचा. तसं जर उत्तर पाहिलं तर ठावची नाही, बापाचा. पण मी गोकुळात राहतो. बर, कशा करता आला? माझा चेंडू इथं आला. कुठे आहे चेंडू? तो शेपटीजवळ पडलेला आहे. अरे बाळा, असे चेंडू 1000 भेटतील, पण आमचा मालक फार खतरनाक आहे. तो जर तुला चावा घेईल, मरून जाशील. त्याचा विषाचा प्रभाव वाईट आहे. तू या चेंडूच्या भानगडीत पडू नको. आमचं ऐक, तू चालला जाय, निघून जाय. भगवान म्हटले मी चेंडू घेतल्याशिवाय जाणार नाही. भगवंत चेंडू घेण्याकरता पुढे गेले. भगवंताने चेंडूला स्पर्श केलाच नाही. निमित्त चेंडूचा आहे, पण भगवंतानी त्या शेपटावर पाय दिला. कोणाच्या? बोलत जा. आणि शेपटावर पाय दिला की काय होते? मग त्या कालियानं का अभंग सुरू केले का? का हरिपाठ सुरू केला? सर्पाच्या शेपटावर पाय दिला की सर्प काय करते? ओम शांती.
हा सरप त्याचा गुण दाखवते. शेपटावर पाय दिल्यावर त्यानं डोळे उघडले, हुस हुस फुंकारा टाकायला लागला. आणि ज्या वेळेला भगवंताला पाहिलं, त्या कालियानं आपल्या शरीराचे वेडे मारले. भगवान कृष्णाच्या शरीराच्या भोवती असं बांधलं करकसून, आणि बांधल्यावर असा फणा काढला. आणि करकसून बांधल्यानंतर त्या कालियाच्या पत्न्या रडायला लागल्या. पाय ग बाई, लहान पोरग कोणाचं असेल, एकुलतं एकूल असेल तर हे मेल्याशिवाय राहणार नाही. याच्या आईला दुःख होईल, त्याच्या बाबाला दुःख होईल. त्या रडत होत्या. भगवान म्हणतात, तू मला किती पक्क बांध. भगवंतानं स्वतःच शरीर फुगवणं सुरू केलं. त्यानं बांधलेले जे वेडे होते ना, ते तटातट 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 असे सुटायला लागले. आणि मग कालियाला सुद्धा विचार झाला, एवढा लहान मुलगा, मी एवढा बलशाली बलवान, मला सुद्धा आठवत नाही, हा पोरगा साधा नाही. कालियानं शरणागती पत्करली आणि क्षमा मागितली. मी ओळखलं नाही म्हणे भगवान तुम्हाला, मला क्षमा करा. भगवान कृष्ण म्हणतात, मला ओळखण्याकरता हो वेळ लागते, पण तू ओळखलं म्हणून तुला मी मारणार नाही, तुला मी जिवंत ठेवतो. पण एकच सांगतो, इथून निघून जा. तो पुन्हा रडायला लागला. तो म्हणे, मी गरुडाच्या भीतीनं इथून लपून बसलो, मला जर बाहेर गेलं तर मारल्याशिवाय राहत नाही. माझ्यावर कृपा करा, मला इथून काढू नका. मी इथून जात नाही, माझा परिवार आहे. मला फक्त तुम्ही सांगा काय करायचं. तुझ्या ठिकाणचा विषाचा प्रभाव नष्ट कर. जसं ज्ञानोबा सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मग त्या कालियाला त्या ठिकाणी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर कालिया शरण गेला. कालियानं आपल्या डोक्यावर भगवान कृष्णाला वर घेतलं. वर घेतलं. आमचे महाराज सांगायचे, भगवंताचे पाय डोक्यावर घेतल्यानंतर सापाचं विष जिथं होतं ते नष्ट झालं. मग नाचत नाचत भगवान हातात बासरी घेऊन वर आले आणि कालियानं वर आणलं. वर आणल्याबरोबर त्या ठिकाणी सर्व गोपाळांना आनंद झाला आणि भगवंताचा जय जयकार केला. कालिया मर्दन वाले असं वर्णन केलं नाही का भगवंताचं. म्हणून भगवंताला पाहिल्यावर आनंद झाला. सर्व सवंगडी पुढे पुढे आले आणि पेंद्या आनंद झाला की आपला कृष्ण वर आला, आपला सखा वर आला. आणि ज्या वेळेला प्रभूला पाहिलं यशोदेनं, यशोदा सुद्धा त्या ठिकाणी शांत झाली. मग भगवान त्या सवंगड्याला म्हणायला लागले, या पुढे या. मग सर्वात पुढे जाणारा कोण? पेंद्या. तो जरा चबराच होता. तो पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला भीती वाटत होती. भगवान म्हटले, वर उभे होते डोक्यावर कालियाच्या, पेंद्या घाबरू नको, सगळ्यांना बोलाव. हा आता आपल्या पार्टीचा झाला, हा आता काही करणार नाही. त्याचं कारण असं आहे, हो, वश झाला राजा, मग काय करेल प्रजा. तो मालक आहे, मालकच डोक्यावर आहे ना, त्याच्यामुळे तो काही करू शकत नाही. पेंद्या जवळ आला, कालियाच्या शरीराला स्पर्श केला, थंडगार वाटलं. पेंद्याला बरं वाटलं. पेंद्याला बरं वाटल्यावर पेंद्यानं आलिंगनच दिलं कालियाला. हो, त्याला वाटलं असा गरीब तर कधीच नाही पाहिला. मग बाकीच्या मित्रांना पेंद्या बोलायला लागला, या 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 सगळे या, काही करत नाही हा. बाकीचे करत, आम्ही नाही बॉ येत, आम्हाला भीती वाटते. पेंद्यानं लागे एक फाईट मारून दाखवली कालियाला. मारली एक बुक्की. जशी बुक्की मारली, तो कालिया काय असाच करे फक्त, दुसरं काय करील. मग बाकीच्यालाही जरा खात्री झाली. बाकीचे जवळ जवळ आले. मग पेंद्या त्याच्या पुढे बोलायला लागला. कालियाला असं धरलं तर धरलंच. हो, त्याचा एक फणा होता, त्यालाही हात लावला. या ना रे या, मी याव म्हणे, काही करत नाही, या. पठ्ठ्या उभा आहे ती, भेता कशाले, मी याव. भगवान वरून म्हणतात, पेंद्या रिकामा धंदा करू नको. हा, आता लोक तर तू आला नाही, आणि आता तू आल्यावर बाकीचे म्हणतो मी आहो. मी जिथं आलं तिथं वेगळा भाव निर्माण होते. मग अशा पद्धतीनं कालिया मर्दनाची कथा या ठिकाणी 10व्या स्कंदामध्ये भगवान कृष्णाने त्या ठिकाणी त्याचा खळपणा नष्ट होण्याकरता पुढे नंतर मग एक कथा आली, उखळी बंधनाची लीला आहे. अशा अनेक कथा आहेत. आता ह्या सगळ्या कथा सविस्तर सांगणं काही शक्य नाही. भरपूर कथा आहेत. चोऱ्यात जर सांगत बसलो गोकुळामधल्या, नाही काही कमीत कमी तर 3 सत्र तरी कमीत कमी लागतात. 3-3 तासाचे, म्हणजे 9 तास नुसतं चौर्य कर्म, रासलीला, रास क्रीडा, ह्या सगळ्या अनेक कथा त्या ठिकाणी आहेत.
अंग परिवर्तन सोहळ्याचं वर्णनच अर्धा तास चालते. 16 संस्काराने युक्त त्या ठिकाणी 16 संस्कार जीवाला द्यावे लागतात असे सगळे कथानक आहेत. पण आता सगळ्या ठराविक कथा आणि पूजन झालं पाहिजे म्हणून गोवर्धन लीलेचा प्रसंग वर्णन केला. कालिया मर्दनाची कथा झाली. म्हणजे हे पूजा करण्याकरता आपण मोकळे झालो. ज्यांना ज्यांना गोवर्धननाथाची पूजा जोडप्यानं करायची असेल ते सहभागी होऊ शकतात. आरती आणू शकतात. तीर्थप्रसाद आणायचा. 56 भोगाच्या यात प्रसाद टाकायचा. गाईचं पूजन करायचं. गोवर्धन पर्वताची पूजा करायची. कृष्ण रुक्मिणीची पूजा करायची. सपत्नीक जर झाले 5, 7, 9 जोडपे तर हरकत नाही. ज्यांना इच्छा असेल त्यांनी तयारी करून यावी. अजून अर्धा तास टाइम आहे. आता ही पूजा आपण नंतर करू. आता पुढचा प्रसंग कथेचा घेत. इथं तर लग्नाची घाई जशी दोघायली लयच झाली. लयच लवकर आणून बसूनही दिले. खरोखर एकदम मस्त सुंदर अप्रतिम. पहा बरं, देवही शांत बसले आणि रुक्मिणा माता जराशी मोठी आहे नाही का. कृष्णापेक्षा असू द्या, काही हरकत नाही. समजदार आहे ते. आपल्या कृष्णाला सांभाळून घेतलं पाहिजे तिनं. हो, सुंदर. आणि हा एकच लांडगा आहे का. हो, काही हरकत नाही. बाकीचे काही आले नाहीत म्हणा, पण जरा 15-20 मिनिटांना आणखीन फौज फाटा येईल लय मोठा. ते साड्या गिड्या नेसून राहिले असतील ना. वराडी मंडळीची तयारी चालू असेल. हो, आशा आतक डेंटिंग पेंटिंग. तुम्हाला काय गंमत वाटते का. लग्न म्हटलं की आनंद आहे ना. तशा पद्धतीनं तयारी सगळी जय्यत झाली. आता पुढे गोकुळाच्या विस्तारपूर्वक कथा आपण थांबूया. एखादी कथा नाही सांगितली गेली की मला स्मरणात नाही किंवा वेळे अभावी तर त्याच्यामध्ये काही कमी अधिकपणा ठेवू नका. वेळेचं भान ठेवून मी तिथल्या कथा संपवतो. नाही तर अजूनही 2 दिवस ह्याच कथा चालतात. गोकुळातून निघाव वाटत नाही आणि मथुरेत जा वाटत नाही. अशी परिस्थिती आहे. गोकुळ म्हणजे आनंदच आहे. भगवंताचा जन्म झाला की तुम्हाला सांगतो, गवळणी आणि पद गजर नृत्य इतका कथेला रंग चढतो की असं वाटते की आता बहारदार कथा सुरू झाली. असा कृष्णा चरित्राचा भाग आहे. म्हणून भगवंताचं चरित्र जेवढे उच्चारण केलं, जेवढे जेवढे वेळेला तुम्ही ऐकलं, पण कानाला ऐकावं असं वाटते आणि माझ्याही जीवेला किती किती सांगावं असं वाटते. असं चरित्र आहे. म्हणून कृष्ण गोकुळामध्ये आहेत. गायीची सेवा करतात. राधेच्या सोबत राहतात. राधेचा मालक अनई आहे. कापाड विक्रेचा धंदा करणारा आहे. आणि भगवान राधेच्या घरी जायचे. तिथं सुद्धा आनंद द्यायचे. राधा मोठी आहे आणि कृष्ण भगवान लहान आहेत. आणि एक दिवस राधेनं कृष्णाला नेलं. माखन मिश्रीचा भोग दिला. दाराची कडी लावली आणि राधेनं विनंती केली, म्हणे कृष्णा तू लहान आहेस. तू जर माझ्या मालका एवढा झाला तर मला किती आनंद होईल. भगवान म्हणतात माझ्या भक्ता करता मी काहीही होऊ शकतो. तू सांग फक्त मी मोठं होऊ का. राधेनं हो म्हटलं. भगवान तिच्या मालका एवढे झाले. मालका एवढे. आणि काही क्षणार्धात मालक आला. दाराची कडी वाजवली आणि आवाज दिला, राधे दार उघड. राधा कृष्ण पलंगावरी दारी अनैया हाका मारी. कवाड उघडी गे झडकरी. कवाड उघडी गे झडकरी. राधे चटक शिकली सकोठे. राधे दार उघड, कवाड उघड. आवाज आल्याबरोबर भगवान कृष्णाला राधा म्हणते, अरे कृष्णा माझे मालक आले म्हणे, पटकन लहान होय आता, नाही तर मोठी पंचायत आहे. भगवान कृष्ण म्हटले, राधे तुला माहित आहे का, मला मोठं व्हायचा मंत्र माहित होता, लहान व्हायचा मंत्र मला माहित नाही. मग राधा रडायला लागली. राधेच्या डोळ्यातले अश्रू आले आणि तिला असं वाटलं याला आता लपवू कुठेतरी. ये पलंगाच्या खाली होय. मग पलंगाच्या खाली घातलं. पलंग लहान पडला. पाय लोटले की मान बाहेर आणि मान लोटली की पाय बाहेर. मग नेलं ज्वारीच्या कणगीत. भगवान तिथं कणगीत घातल्यानंतर पुन्हा मान वर दिसायला लागली. मग मोठं पोतं आणलं, त्याच्यात भरलं. इकडे तिकडे लपवण्याचे प्रयत्न केले. हो, त्रिभुवनामध्ये सांभाळ करणारा, उजेड देणारा आणि असा परमात्मा त्याला लपवता येईल तरी कुठं. तो देव आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक प्रयत्न केले, पण सरते शेवटी. ए पुर्यो बोलू नका, इकडे पा, बोलू नका, शांत बसा, वेळ आहे अजून.
आणि त्या देवाला लपवण्याचे प्रयत्न केले, पण लपवता आलं नाही. लपवा लपवा जग जेठी, नाही लपवता आलं. मग शेवटी रडायला लागली, कृष्णा फार मोठी चूक झाली माझ्याच्यानं, मला माफ कर, क्षमा कर. भगवान म्हणतात, राधे काळजी करू नको. पूर्वरत भगवान बाल स्वरूपामध्ये प्राप्त झाले. दार उघडलं आणि अनया विचारायला लागला, वेळ का लावला? कोण बोलत होतं तुझ्यासोबत? कोण चर्चा करत होतं? म्हणे कोणीच नाही, पलंगावर बसलेला कृष्ण आहे म्हणे. तुम्ही सांगितलं म्हणून याला मी रोज आणते, दिवसभर मला करमत नाही म्हणून त्याला आणते. तुम्ही जर म्हणत असाल तर उद्यापासून त्यालाही आणत नाही. नाही नाही तसं नाही, पण वेळ लावला, कोणीतरी बोलत होतं तुझ्यासोबत. कृष्णा तुझ्याशिवाय कोण आहे सांग घरात? भगवान कृष्ण म्हणतात, तू आणि मी, दोघांशिवाय कोणीच नाही, आपणच आहोत. माखन मिश्रीचा भोग खात होता आणि हातात प्लेट होती. आणि अनयाला विचारलं मग राधेनं, तुम्ही जर म्हणसाल म्हणे उद्यापासून तर यालाही आणत नाही. नाही 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 तसं काही नको करू. कृष्णानं पटकन पलंगावून उडी टाकली. भगवान कृष्ण म्हणतात, आम्ही नाही येत बुवा, तुम्ही दोघं नवरा बायको भांडता, उद्यापासून आमचं येणं बंद, आम्ही येणार नाही. भगवान रडायला लागले. राधा सुद्धा धावत धावत गेली, कृष्णाला पकडलं. अनया गेला. अरे कृष्णा असं करू नको, मी एकटा घरी नसतो आणि हे एकटी असल्यामुळे हिला करमत नाही, तू येत जाय, रोज येत जाय. त्यावेळेला असं अनयानं म्हटलं तर भगवान कृष्ण त्या राधेला म्हणतात, राधे मी येत जाऊ का रोज? राधा म्हणते, येत जाय बुवा. आणि आल्यानंतर मोठा होत जाऊ का? राधा म्हणते, मोठा नको होत जाऊ, लायनाच राय, पण रोज येत जाय. असा आनंद कथेचा. अनेक प्रकारच्या अशा कथा आहेत, चोऱ्या सुद्धा आहेत, लीला आहेत. हे सगळं चरित्र भगवान कृष्णाने गोकुळामध्ये केलं. एका गोपिकेनं तर अटच टाकली, त्या नंदाच्या पोराले म्हणा मा घरी येऊन पाय आणि चोरी करून पाय, मग म्हणीन बा नाही कधी रंगे हात पकडला आणि तुले नेऊन तो माझ्याजवळ उभा केला तर मग माझ्या नावाची म्हणे हेच नाही. असं म्हटल्याबरोबर भगवान कृष्ण म्हणतात, पेंद्याले हिचा घर नंबर लिहून घे रे, सकाळी हिच्या घरचा कार्यक्रम करू. त्या गोपिकेच्या घरी गेले, चोरीही केली, सगळं झालं, अवघड झालं. आणि सरळ झाल्यावर भगवान स्वतः गेले आणि तिला सांगायला लागले, तो या दयादत्वाचे मडके फुटले, तू हे दही दूध सगळं खाऊन मोकळं झालो आणि मी चोर आहो आणि मा हात धर आणि माझ्याजवळ घेऊन चाल. आता याच्यापेक्षा काही पुरावा पाहिजे का? तिनं हात धरला आणि जसा कृष्णाचा हात धरला, घराच्या बाहेर आली आणि घराच्या समोरच्या 2-3 घरी आवाज दिला, पार्वताबाई पकडला चोर, ये जनाबाई चालव, मीरा कुठे गेली? अय बाया हो, बोलू नका, हा लग्न लागायचं आहे, आतापासून बोलू नका. काय साखर भेटीच्या गोष्टी चालू आहेत का तुमच्या? गोपाल कृष्ण भगवान की. चाल चाल व येव आणि बोलावता बोलावता मुरारखा चौकात. मग चौकात झाल्या 10-15 जणी जमा. चाल यशोद्याच्या घरी जाऊ, नंदबाबाला सांगू, पाय हात चोट्टा, आमच्या घरी आला, चोरी केली, मडके फोडले, दही दूध खाल्लं. मोठी सांगते यशोदा, आपण सांगायला गेलं की ती तिचंच लावते. ते म्हणते, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतो गोजिरवाने, तुम्ही काय सांगता गाराने, गोकुळच्या राणे. असं ती म्हणते म्हणे आपल्याला. आणि पाय म्हणे आता पकडला का नाही. आणि जो या चौकातून नेलं लागे त्या चौकात 10-15 बाया माग मोर्चा. चोर पकडला ना रंगे हात, पकडून नेता नेता शिवाजी चौकात याच गोपिकेचं पोरग काचाड्या गोळ्या घेऊन राहिलं होतं. भगवंतानं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची देवाची नजर एक झाली. कृष्णानं त्याला बोलावलं, तसं ते पोरग मागून आलं. भगवंतानं त्याचा हात त्याच्या मायच्या हातात दिला आणि आपला हात काढला, कधी पताच नाही. आणि शिवाजी चौकापासून मग नंद बाबा लोक ते बाई चालली, आ यशोदे, आणि आली ती पोरग घेऊन आणि पायमा घरी आलं आणि चोरी केली. भगवान कृष्ण त्या चौकातूनच मागच्या दारानं घरी गेले, यशोदेच्या गळ्यात हात टाकले, आई मला भूक लागली, माखन मिश्री दे खायला. घेतली माखन मिश्रीन खाणं सुरून. मोर्चा आला समोरून. मोर्चा जसा पोचला तसा यशोदेच्या कानावर आरडाओरडा आला. मोर्चाच्या समोर जात असताना यशोदा विचारायला लागली, काय झालं ग? काही नाही म्हणे, परवा मोठी म्हणत होती माझं पोरग कसं चांगलं आहे आणि तुम्ही आड घेता. आता तुझे पाय पोरग पकडून आणलं का नाही, मा घरी चोरी केली. तिनं तोंडाचा पट्टा सुरू केला. मोर्चाचे अध्यक्ष बोलणं सुरू. सगळ्या बाया म्हणत, हो बाई, हो बाई, हो बाई, पण खाली पाहून नाही राहिलो कोणीच. कोण आहे काय घेणं देणं नाही. यशोदेनं म्हटलं म्हणे, काय झालं नेमकं काही समजत नाही, हे तुझ्या पोराले पकडून
खरे तू काही आला त्यावेळेस पाहिलं तिनं ते बाई मुख्य, तू काही आला गोम्या. तो म्हणे मा मी शिवाजी चौकातून असतो म्हणून आलो तुले, मी तो गोम्या होव, मी तो गोम्या होव. तू ऐकतं कुठे म्हणे, तू तर या मोर्चाची अध्यक्ष झाली आणि चालली म्हणे चालव बाई चालव जेने चालव जे मन करणं, आणि मा इकडे काही तो लक्ष आहे का म्हणे. म्हणे मग तो कुठे आहे म्हणे, तो तर त्या चौकातूनच गेला. यशोदा म्हणे असे नाटक करू नको, मा पोरग कसं आहे मला माहित आहे. मा पोरग तर म्हणे अर्धा एक घंट्यापासून माखन मिश्री खाऊन राहिलं. कृष्णा इकडे ये. भगवान कृष्ण लागे तोंड भरेल, हातात वाटी पुढे आले. काय झालं आई? आई ह्या लाडक्या बहिणी कायल्या आल्या? कोण म्हणते? भगवान कृष्ण. काही नाही रे बापा, 4 महिन्याचे पैसे आले म्हणे, आता 5व्या महिन्याची वाट पाहून राहिल्या म्हणून त्या मोर्चा घेऊन आल्या. काळजी करू नका, तुम्ही भाजपला मतदान करा, तुमचे पुढच्या महिन्यात पैसे येतील. असं कोण म्हणे? भागवतकार म्हणे नाही का. गोपाल कृष्ण भगवान की. हो म्हणजे कृष्णाला तिकडे पाहिलं, ते गोपिका एकदम आश्चर्यचकित झाली. असा होता हा, कसा? असा होता देव. आणि अशा पद्धतीनं अनेक लीला खोड्या खूप मला सांगता येतील. काही काल्याच्या कीर्तनात सुद्धा आपण पाहू. त्या प्रसंगानुसार अशा अनेक खोड्या केल्या आणि सरते शेवटी त्या ठिकाणी गायी राखण्याचं काम नंदबाबाने जबाबदारी दिली. आणि नंदबाबा म्हणतात गायीची सेवा करा बलरामाला आणि कृष्णाला. आणि गाई गोपाळ घेऊन भगवान हातामध्ये काठी घेतली, मोराचा पीस खोला आणि सुंदर अशी छबी आहे, पायात चपला घेतल्या नाहीत. आणि भगवंतांनी आपली बासरी कमरीला लावली आणि स्वतः भगवान शिदुरी घेऊन सगळ्यांच्या शिदुऱ्या घेऊन गोपाळांना सांगतात. आणि गाई वासरं त्या ठिकाणी हंबरायला लागले आणि गाई चारण्याकरता त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर वाळवंटामध्ये भगवान येतात, अनेक प्रकारचे खेळ खेळतात असं वर्णन आहे. अर्थात गाई गोपाळ यमुनेच्या तीरी येती पानिया मिळूनी जग जेठी, असं वर्णन त्यांनी सांगितलं. ते काल्याच्या कीर्तनात आपण पाहू. गायीची सेवा केली, गायीचं दोहन करत होते, धारा काढत होते. एक वेळचा प्रसंग असा की भगवान राधा आली, तिला पाहता पाहता गाय धुण्याकरता गायीच्या गोठ्यात न जाता बैलाच्या गोठ्यात घुसले. आणि राधेकडे पाहता पाहता बैलाच्या पाठीवर थाप टाकली आणि बैलाच्या खालीच दूध भांड घेतलं आणि दूध दोयायला लागले. दोयता दोयता यशोदेनं खिडकीतून पाहिलं. म्हणे बाई गाय दूध देते हे तर माहित आहे, पण माया पोराले बैल दूध देते हे पहिल्यांदा पाहून राहिली नाही का. हो, कारण बैल दोहतो नंदा घरी, असं प्रमाण सांगितलं. नंदाच्या घरी बैलाचं दोहन करून भगवान कृष्ण बैल सुद्धा दूध देत होते असं वर्णन केलं. असा हा भगवान आहे, कारण तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे असा कृष्ण भगवान आहे. अशा भगवंताच्या लीला, चौर्य कर्म, खोड्या सगळ्या विस्तारपूर्वक गोकुळामधल्या केल्या. आणि सरते शेवटी त्या ठिकाणी भगवान कृष्ण पुढचं पाऊल उचलतात. भगवान म्हणतात माझा अवतार त्याच्यासाठी आहे, ते काम करायचं आहे मला. आता गोकुळ सोडून मथुरेमध्ये जायचं आहे. म्हणून कृष्ण बलरामाला आणण्याकरता सुंदर असा रथ सजून अक्रूरजी मथुरेमधून ब्रह्ममुहूर्तावर पहाटे यमुनेचं स्नान करून गोकुळात आले आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये रथ उभा केला. त्यावेळेला सकाळी उठलेल्या गोपिका यमुनेच्या तीरावर पाणी आणण्याकरता जात असताना रथ दिसला. जसा रथ सजलेला दिसला, त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की रथ कशासाठी आला, कोणासाठी आला, कोण आणला आणि कोण जाणार आहे. म्हणून त्या यशोदेच्या जवळ गेल्या आणि महालात गेल्यानंतर यशोदेच्या जवळ गेल्यावर विचारायला लागल्या, एकीमेकी जवळ चर्चा करायला लागल्या. गवळण म्हणती गवळणीला कोठे गे सावडा, कारथ शृंगारीला सांगे वो मजला. अक्रूर उभासे बाई गे साजनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. देव बोले. अशा पद्धतीनं भगवान आणि सर्व पाहता पाहता दिसले. तर यशोदा माता हो स्नान घालून भरजरीत वस्त्र घालून देत होती. सर्व सवंगडी एकत्र आणले आणि भगवान कृष्ण बलरामाला पाहिलं. यशोदा बोलायला लागली, त्या गोपिकांना सांगायला लागली, ए चिमण्या बस तिथं,
बोलू नका. हे तुम्ही एक तर आतापासून आणायलाच नव्हतं पाहिजे. काय होते ते मला डिस्टर्ब होते ना थोडस. एक तर त्याचा स्वभाव करायचा, त्याला काही दोष नाही देत आहेत, पण आतापासून आणले त्यापेक्षा थोडेसे लपून ठेवले असते तर बरं झालं असतं. ते तिकडचे यायले सुचू देत नाहीत आणि यायचं यायले सुचून नाही राहिलं, आणि मले नाही सुचून राहिलं. तुमचंही मन तिकडे जाते, तुमचं काही एकचित्त होऊन नाही राहिलं, त्याच्यामुळे कनेक्शन काही झुटत नाही. मग मी सांगितलं नाही तरी आणून बसवलं तुम्ही. मी सांगितल्यावर आणलं असतं बरं झालं असतं, पण आता तुम्ही कोणीच इकडे येऊ नका. त्यानं काही काढूनही टाकलं तर काढू द्या, नंतर आपण पाहू काय करायचं ते. नाही तर थोडा वेळ नेता येईल तर न्या तिकडे. कंस माऱ्याचा राहिला आणि तुम्ही कृष्ण आणूनही बसवला, असं झालं ते. थोडा वेळ तुम्ही न्या एखाद्याच्या घरी शेजारी, विक्षेप होते त्यानं, लक्ष चुकामक होते. गोपाल कृष्ण भगवान की. काय सांगत होतो मी? मथुरीला. हो, मथुरीला तर जाणारच आहेत म्हणा. नाही नाही, मेन मुद्दा काय होता आता तोच विसरलो मी. असं वांग्यात घोळ जाते. आता ते घोड्या वांग्यात फिरत बसलं की जाग्यावर काही येत नाही. यशोदा माता गोपिकांना सांगायला लागली की, याने विचारलं कुठे आहे कृष्ण, कुठे आहे बलराम, कसा रथ आला, कोण आलं, हे कोण आहे, ते कोण. सांगायला लागली, तिचं वर्णन त्यात केलं. बोले नंदाची पट्टराणी सद्गदित होऊनी. म्हणजे नंदाची पट्टराणी आनंदित झाली, सांगायला लागली, मथुरीशी चक्रपाणी जातो गे साजनी. मथुरेशी कृष्ण बलराम म्हणजे चक्रपाणी जाणार आहे असं सांगायला लागल्यावर ते शब्द कानावर पडले. विव्हळ झाले मन वचन ऐकोनी, यानंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. आता नक्की झालं, कृष्ण आणि बलराम चक्रपाणी म्हणजे देव हा मथुरेला जाणार आहे. पण अंतःकरण दुःखी झालं त्या गोपींचं. त्या गोपिका कृष्णाजवळ गेल्या. कृष्णा, तू आम्हाला सोडून जाशील? भगवान म्हटले, माझं अवतार कार्य आहे, मला पुढे कार्य करणं आहे. कारण माझं काम पुढचं कोणतं आहे तुम्हाला माहित आहे का? ते काम करण्याकरता यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, मला पुढे जाऊन काम करायचे आहेत, म्हणून मी गोकुळ सोडून जाणार आहे. आम्हाला सोडून? हो हो. असं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला गोपिका ढसा ढसा रडायला लागल्या. भगवान कृष्णाच्या जवळ सगळा गोळका जमा झाला. बलरामाच्या जवळ, नंदबाबा जवळ गेले, पाठवू नका यांना. यशोदेला सांगितलं, एवढ्या आनंदात तयारी करून देऊन राहिल्या तुम्ही, आणि तुम्हाला असं वाटते का आपल्या जोडून कृष्ण गेला पाहिजे? यशोदा म्हणे, मला माहीतच नाही बाई कशासाठी चालला. मला असं वाटलं म्हणे, माय मोठ्या माणसाने एवढा मोठा रथ पाठवला, मला आनंद झाला, आमच्या मुलांसाठी रथ आला. एक कल्पना करा ना, माननीय पंतप्रधान देशाचे मोदी साहेबांना समजा मनात जर ठरवलं की आपल्या नावाचं नगर शेगावले आहे, त्या नगराचं नाव काय? कोणतं नगर? हा, त्याला जर माहित झालं समजा, मग मोदी नगरातला अमका अमकाजीचा असा असा मुलगा चांगल्या मार्कानं पास झाला, आणि जा हेलिकॉप्टर घेऊन शेगावात आणि त्या मुलाले घेऊन या. आणि मुलाच्या आई वडिलाले काहीच माहित नाही, डायरेक्ट हेलिकॉप्टर आलं आणि एकदम उभं राहिलं, आणि 2-4 साहेब आले, आणि मोदीनगर कुठे आहे, मोदीनगर कुठे आहे, इथं पोहोचले. आणि गरीब घराण्यातलं पोरग, आणि मायबाप घरी होते, आणि पोरगाही घरीच होता. आम्ही तुमच्या पोराले घ्यायला आलो. कोण पाठवलं? मोदी साहेबानं पाठवलं. असं म्हटल्याबरोबर मला एक सांगा ना तुम्ही, त्या मुलाच्या आई वडिलाले दुःख होईल का आनंद होईल? असाच आनंद यशोदेला झाला. म्हणे, माय कंस मोठा राजा आहे, आपलं गोकुळ लहान आहे, गटग्राम पंचायत आहे. एवढ्या मोठ्या राजानं एवढा सुंदर सजलेला रथ पाठवला, आणि आमच्या 2 लेकराईले घ्यासाठी तिनं आनंदानं तयारी केली. पण खरं कारण मग त्यावेळेला तिला कळलं, मग तिलाही दुःख झालं. यशोदा लगेच गेली, कृष्णाला कवटून अशी मिठी मारली, कृष्णा, आणि असे हात लावले गालाला, तू मला सोडून जाशील? भगवान कृष्णाने हळूच मान हलवली. अशी मान हलवल्याबरोबर तिला दुःख झालं. बलरामा,
तूही मला सोडून जाशील? हो आई, मला दादा बरोबर जावं लागते, मी जाणार आहो. ही सगळी देवाची आज्ञा आहे. पण ज्या वेळेला भगवान होकार देतात ना, त्यावेळेला यशोदेच्या, रोहिणीच्या, सर्व गोपिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, अश्रू आले. ऐकल्याबरोबर त्यांना दुःख वाटलं. आणि भगवान ज्या वेळेला रथाकडे चालते झाले, सवंगांना रथात बसवलं, बलराम दादा रथात चढले, त्यावेळेला त्या ठिकाणी स्वतः भगवान म्हणतात अक्रूरजीला, देव बोले अक्रूरासी. भगवान बोलायला लागले, अक्रूर काका या, आपल्या रथाचे घोडे जुंपा, दोर तुमच्या हातात घ्या. रथीच नवे वनमाळी, आकांत गोकुडी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौडणी. अरे सगळ्या गोपिका एकत्र आल्या, रथाच्या बाजूने गोलाकार उभ्या राहिल्या आणि अक्रूरजीला बोलायला लागल्या. रथाचे दोर धरले ना, त्यावेळेला अक्रूरा चांडाळा, तुझ कोणी धाडीला. अरे अक्रूरा, शिवी दिली चांडाळा, तुला कोण पाठवलं आमच्या बलरामाला कृष्णाला नेण्याकरता? अक्रूर नाम तुझे तैसीच करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गौडणी. अक्रूराला शिव्या दिल्या. अक्रूरानं पाहिलं किती प्रेम करणारे या गोकुळातले लोक आहेत बलरामावर, कृष्णावर. बाप रे बाप, माझं चुकलं, मी यांना घेण्याकरता आलो, पण अक्रूरजीच आले घेण्याकरता. दुसरं कोणी येऊ शकत नव्हतं. त्याचं कारण भगवान अक्रूरच्या सोबतच जाणार होते. अक्रूरजीला पाठवण्यात आलं आणि अक्रूरजी दुःखात पडले. अक्रूरजीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू यायला लागले. त्या शिवीगाळ करायला लागले. सरते शेवटी कृष्ण बलरामाला म्हणतात, तुला जर गोकुळ सोडून जावं असं वाटतेस ना, काही हरकत नाही, हा तुझा रथ आमच्या शरीराहून ने, आम्हाला मारून टाक, आमचा जीव घे, आणि मारून गेल्यानंतर हा रथ ने आमचे डोळे बंद झाले पाहिजे, तुला जाताना आम्ही पाहू शकत नाही. रथाच्या चाकाजोड झोपल्या, घोडाच्या पायाजोड झोपल्या, आजूबाजूनं रस्त्यात आपलं शरीर टाकून दिलं आणि त्या गोपिका ओक्सा बोक्षी रडायला लागल्या. भगवान गोपाल कृष्ण रथात चढले होते, खाली उतरले आणि सगळ्या गोपिकांना हात जोडतात. हे सखींनो, हे गोपिकांनो, हे माझ्या प्राणप्रिय स्त्रियांनो, सगळ्यांनी माझं ऐका आणि मला तुम्ही गोकुळातून मथुरेमध्ये जाऊ द्या. मी तुमच्या भेटी करता परत येईल. आणि यशोदेचं, रोहिणी मातेचं आणि नंदबाबाचं दर्शन घेतलं ना, त्यावेळेला नंदबाबाला सुद्धा दुःख वाटलं. कडकडून दोन्ही मुलांना मिठी मारली, हुंके देत नंदबाबा रडायला लागले. यशोदा आता आपलं शरीर धरणीवर टाकलं आणि तिनं एकदम सुन्नपणा निर्माण झाला, काहीच नाही, नुसतं रडतच होती. कृष्णा कृष्णा. बलराम दादा गेले, यशोदा मातेला सांगायला लागले, आई तू काळजी करू नको, मी आहे ना, तुला माहित आहे ना. अरे माझ्या कृष्णाचा स्वभाव मला माहित आहे, हट्टी आहे, खोडकर आहे, आणि तो कोणी ठिकाणी गेला की काहीतरी उपद्रव करतो. त्याची खाण्याची वेळ, झोपण्याची वेळ हे सुद्धा त्याला स्मरणात राहत नाही. बलराम दादा म्हणतात, मी सगळं करून घेईल आई, तू काळजी करू नको, मी त्याच्या सोबत आहे. कृष्णाला बोलावलं, कडकडून यशोदेनं मिठी मारली. यशोदा म्हणते, कृष्णा आता कधी येशील रे तू? आई मी नक्की येणार आहे, तुझ्या भेटीला येणार आहे. पण भगवान कृष्ण आहे, हा बोलतो एक करतो दोन. हो, तेव्हापासून बराच काळ गेला, पण यशोदेच्या भेटीला कृष्ण मात्र आला नाही, कारण तो बाबाच तसा आहे. असा कृष्णाचं चरित्र आहे. भगवंतानी आनंदही दिला आणि भगवंतानी विरह म्हणजे दुःखही दिलं. रथात चढले, अक्रूरला सांगितलं की आपला रथ मथुरेकडे घ्या. सुसाट्यानं रथ मथुरेकडे निघाला. बोक्साबोक्षी सगळ्या गोपिका रडायला लागल्या आणि पाहता पाहता त्या ठिकाणी रथ गोकुळातून मथुरेमध्ये जाण्यासाठी निघाला. यमुनेच्या तीरावर पोचला. भगवान कृष्ण म्हणतात, त्या ठिकाणी अक्रूर काकाला रथ घेऊन जा. सर्व सवंगडी बलराम दादा सगळ्यांना उतरवलं, यमुनेचं स्नान केलं आणि त्या ठिकाणी भरजरीत वस्त्र होते कंसाच्या वाड्यातले, असे स्वच्छ करून तिथं त्या ठिकाणी वाळत घातले होते.
आणि त्या परिटाकडे त्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व सवंगडी गेले आणि वस्त्र मागायला लागले. त्यांनी नकार दिला. त्यावेळेला भगवान कृष्णाने मुष्टी प्रहार केला आणि त्याचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की. भरजरीत वस्त्र त्या महालातले घातले, पेंद्या सुदाम्या वैद्या वाकड्या मधुमंगल आणि चालले सगळा रस्ता झाडत. मग मामाच्या गावात पायी जायचं ठरवलं. जाता जाता महालापर्यंत जातात, तिकडे कंसाने एक मोठी सभा आयोजित केली. कोल्यापीठ नावाचा हत्ती त्याला मदिरा प्राशन केली. मोठमोठे योद्ध मुष्टिक चनुरादी मारण्याकरता कृष्ण बलरामाला सज्ज करण्यात आले. फार दूरचे राजे महाराजे त्या ठिकाणी सभेमध्ये हजर झाले. कृष्णाला आणि बलरामाला मारण्यासाठी हा प्लॅन होता कंसाचा. आणि भगवान ज्या वेळेला जातात तर रस्त्यामध्ये चौकात एक कुब्जात अशी भेटली. तिच्या हातामध्ये चंदनाचं विलेपन होतं. 3 ठिकाणी वाकडी होती शरीरानं. आपल्या घरी दिवसभर चंदन वाटत होती, कंसाच्या महालात नेऊन देत होती. हे सेवा तिच्याकडे होती. भगवान तिच्याजवळ गेले, चंदनाचं विलेपन आपल्या अंगाला लावलं, सुगंध घेतला. विचारलं, कोण आहेस तू? हिला कुब्जा दासी असं म्हणतात म्हणे. भगवान म्हणतात, काही हरकत नाही, आम्हाला चंदनाची वाटी देशील का? भगवंताला तिनं चंदन दिलं. भगवंतानी चंदनाच्या माध्यमातून 3 ठिकाणी शरीर वाकडं होतं. एक पाय पायावर ठेवला, दुसरा हात कमरेला लावला आणि तिसरा हात तिच्या होनोटीला लावला. तिचं 3 ठिकाणी वाकडं शरीर एका सेकंदात सरळ केलं आणि सगळ्यांनी कृष्णाचा जय जयकार केला. पुढे गेल्यानंतर कोल्यापीठ नावाचा हत्ती सोडण्यात आला. त्यावेळेला भगवान कृष्णाला बाजूला लोटून बलराम दादा म्हणतात, दादा हे गिराईक माझा आहे, याला मी सांभाळून घेतो. कोल्यापीठ नावाचा हत्ती. आता किती पटपट सांगून पुढे जाऊ, विस्तारपूर्वक सांगितलं की बरं होते. माय घशात काही अटक सारखं वाटून राहिलं एका दमानं. हो, जेवढं पटपट सांगावं लवकर जा. कृष्ण रुक्मिणी गेली का? वा रे वा, जमलं, बरं झालं, आपल्याला टाइम भेटला. आता जरासा वेळ घेऊ ना, अर्धा तास शिल्लक आरती होईपर्यंत. जसं 4चे 4:30 5ही वाजले तर आता काय काम आहे आपल्याला घरी? आपले काही भांडे वाट पाहत नाहीत आणि काही घरचे कामही नाही, पण तुम्हाला दिवा लावायला घरी पाठवतो मी बरोबर. असं काही नाही, अर्धा तास लग्न आहे असू द्या. आज आणि उद्याच आहोत तुम्ही आपण इथं. झालं बाप्पा, परवा दिवशी हो महाप्रसाद कालान होय वाला झाले, 2च दिवस हाताशी आहेत. हत्ती जसा आला तसा धावत धावत बलराम दादानं त्या हत्तीचे 2 दात पकडले पांढरे, असा गोल गोल फिरवला. गोल गोल फिरवला. आकाश मार्गानं कोल्यापीठ नावाचा हत्ती बलरामानं झोकून दिला, पण त्याचे 2ही दात हातामध्ये काढून घेतले. बोलिये बलराम भगवान की. आणि एक दात दिला कृष्णाच्या हाती, एक आपल्या हाती. पण युद्ध सुरू झालं. सगळे राजे महाराजे पाहायला लागले, अहो एका कृष्णावर 2 जण आणि बलरामावर 2. हा कुठे युद्धाचा न्याय आहे का? एका जणासंग एक युद्धाचा न्याय आहे. पण कंसाला मारायचं होतं म्हणून 2-2 सोडले. मोठे मोठे योद्धे बलवान सोडले. भगवान कृष्णाने आणि बलरामाने त्यांनाही संपवलं, त्यांनाही मोक्ष दिला. पाहता पाहता अनेक सैन्य यायला लागलं. भगवान कृष्ण विचार करतात, बलरामाला म्हणतात, दादा आता वेळ कमी आहे आणि दुसरं असं की हे चिल्लर चाल्लर खुर्दा मारत बसल्यापेक्षा यायचा जो बॉस आहे तोच संपवला की पूर्ण कार्यक्रम कंप्लीट. म्हणून भगवान कृष्ण लगेच सिंहासनाकडे धावतात. सिंहासनाच्या 14 पायऱ्या आहेत कंसाच्या. कंस बसलेला आहे, फार मोठी सभा आहे, आजूबाजूनं जय जयकार चालू आहे. भगवान कृष्ण धावत धावत गेले आणि जाता जाता आवाज दिला. कोणाला? मामा सावधान. जसा आवाज दिला तसे भगवान सिंहासनावर चढले. चढल्याबरोबर सिंहासनाजवळ गेले आणि गेल्यावर मुष्टी प्रहार केला. जसा केला तसं तोंडातून रक्त यायला लागलं आणि हा कंस विसर्जित झाला. गोपाल कृष्ण भगवान की. हा, हे नारळ 7 दिवसात टपोरे निघालं, त्याच्यात पा काय अंदर पा, अंदर पा, तो कंस आहे त्याच्यात. संपला. आलं लक्षात? दिसला? असं आहे ते. चांगल्या मनानं केलं की कुठेतरी काहीतरी भेटत असते. ते लगेच दिसलं फुटल्याबरोबर. कंस निघाला ना त्या. ठीक आहे, सुंदे बाबू दाखवू नको कोणाला, पेपरले देतील नाही. असा अंकार रूपी कंस विसर्जित झाला. कंसाच्या बायका होत्या 2. एकीचं नाव आस्ती, एकीचं नाव प्राप्ती. ढसा ढसा रडायला लागल्या. सगळ्यांनी जय जयकार केला कृष्णाचा. आता जे कंसाच्या पार्टीचे होते, कंस मेल्यावर कोणाच्या पार्टीत?
कृष्णाच्या. बलरामाचा आणि कृष्णाचा जय जयकार. त्या रडायला लागल्या. भगवान कृष्णानं समजूत घातली आस्ती आणि प्राप्तीची. मामी साहेब, कोण मामीच ना, हा, रडू नका. तुम्हालाही माहित होता तुमचा मालक कसा होता. दुःख करण्याची काही चिंता नाही. जाऊ द्या. समजूत घातली. मग उग्रसेन राजाच्या इकडे, म्हणजे उग्रसेन म्हणजे भगवंताचे आबा, आजोबा, तिथं गेले. त्यांची मुक्तता केली. या कंसानं बापाली कारागृहात टाकलं होतं बा. मुक्तता केली, दर्शन घेतलं, वसुदेव देवकीची सुटका केली. आणि पाहता पाहता भगवान कृष्ण बलराम दादा मथुरेमध्ये राहिले. जो जरासंध आहे, आस्ती आणि प्राप्तीचा बाप, त्याचा वध करून घेण्याकरता भीमाच्या माध्यमातून त्यानं 17 वेळेला मथुरेवर चाल केली, स्वारी केली. 17व्या वेळेला भीमाच्या हातून त्या जरासंधाला संपवलं. उग्रसेन राजा म्हणजे आजोबाला राज्याभिषेक केला, मुकुट चढवलं, त्या नगराचं राजा घोषित केलं. आणि त्याच्यानंतर मथुरेमधून मग भगवान द्वारकेमध्ये गेले. पण जाण्याच्या आधी भगवंतांनी त्या ठिकाणी द्वारका निर्माण करण्याकरता भगवान विश्वकर्म्याला आज्ञा दिली आणि सुंदर अशी द्वारका निर्माण केली. ती सोन्याची द्वारका, गुजरातला, आपल्या भारताचं शेवटचं टोक समुद्राच्या तीरावर. आणि द्वारका निर्माण केल्यानंतर भगवान रथात बसून दारुकाच्या सोबत आणि बलराम भगवान हे द्वारकेला त्या ठिकाणी चालते झाले. द्वारकेत गेले, द्वारकेचे नाथ झाले. आणि द्वारकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी बलराम दादाचा प्रथम लग्न सोहळा झाला. आणि दुसरं लग्न सोहळ्याचं वर्णन कृष्णाच्या पुढे येतो 10व्या स्कंदामध्ये उत्तरार्धात. भगवान द्वारकाधीश या नावानं त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले. बोलिये द्वारिकाधीश भगवान की. आणि भगवान त्या ठिकाणी द्वारकेला राहत असताना इकडे कौंडण्यपूरच्या रुक्मिणा माता, भीमक राजाची कन्या, रुक्मिणीच्या आईचं नाव काय सांगता येईल? रुक्मिणीच्या मायेचं नाव कौंडण्यपूर. पाहिलं का? अमरावतीच्या पुढे 40 किलोमीटर आहे. कोण कोण पाहिलं हात वर करा. ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना तिथलं सगळं चित्र माहित आहे. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी ऐका. पण तुम्ही ते पाहिल्यानंतर मायचं नाव तर लक्षात ठेवायला पाहिजे. जिथून अंबिका मातेच्या मंदिरावरून आणतात तिथं खिडकी पाहिली? हो, पाहिली महाराज. रुक्मिणीचं माहेर कौंडण्यपूर आहे. फार मोठं शहर नाही, छोटस खेड आहे. पण त्या गावात अजिबात करमत नाही. बरोबर आहे ना? जे न पाहिलं त्याला माहित आहे मी जे बोलतो ते. वर्धा नदीच्या तीरावर आहे. मी तिथं 1 महिना लहान मुलांचं शिबिर घेतलं. मी तिथं एक भागवत कथा केली, एक ज्ञानेश्वरी पारायण केलं. वर्षातून 3-4 वेळेला वर्धा आरवी कीर्तनाला जातो, अमरावती पर्यंत तर दर्शनाला जातो. तिथे सगळे ओळखचे आहेत. आणि एक वेळेला आमचे गोविंद मामा काळे आणि ज्ञानेश्वर महाराज खोंड यांच्या आग्रहास्तव मी ज्ञानेश्वर महाराजांचं भागवत तिथं केलं होतं कौंडण्यपूरला. कारण तिथं सगळे विश्वस्त हे ते त्यांच्या परिचयाचे होते. तर आपल्या जवळची बरीच मंडळी होती, शेगावचे बरेच मंडळ होते. पण वर्षातून एकदा का होईना पण माहेरात जाऊन येत जा. रुक्मिणीचं अंबिका मातेचं दर्शन घेत जा. सदाराम महाराजाची समाधी आहे. सर्व जाती धर्माचे पंथाचे मंदिर मूर्त्या आहेत. हे विशेष आहे. एकही पंथ सुटलेला नाही की तिथं नाही बुवा. बौद्ध धर्मासहित मंदिर आहेत, सगळेच आहेत. मुस्लिम धर्माचंही आहे तिथं. म्हणजे असं एक ठिकाण आपल्या विदर्भात आहे, अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर. पहिलं पूर्वीचं नाव कुंडनपूर होतं. तिथं कुंडन राजा होता, तर कुंडनपूर, त्याला आता कौंडण्यपूर असं म्हणतात. आणखीन सांगतो ऐका ना, रुक्मिणीचंच माहेर नाही ते कौंडण्यपूर. 5 सतीचं माहेर आहे. रामाची आजीचं नाव काय सांगा? इंदुमती. बरोबर, तिचंही माहेर तेच आहे. अगस्ती मुनीची पत्नी लोपामुद्रा, तिचंही माहेर तेच. रुक्मिणीचंही माहेर तेच. ज्या राजानं स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली त्या राजाचं नाव भगीरथ. भगीरथ राजाच्या मायचं नाव आहे केशिनी. केशिनीचंही माहेर तेच. आता एक राहिली नाही का? आता आठवली की सांगेल, नाही तर सकाळी सांगेल, उद्या येतेच चरित्र. अशा 5 जणीचं माहेर आहे ते. हा, लोपामुद्रा कोणाची पत्नी?
अगस्ती मुनीची. हा, दुसरी पाचवी आठवली आता. नल राजा आहे. नल राजाची पत्नी कोण? दमयंती आहे की नाही. दमयंतीचं माहेर कौंडण्यपूर. अशा 5 सतीचं माहेर कौंडण्यपूर आहे. आणि तिथली रुक्मिणी आहे. त्या रुक्मिणीचं लग्न भावाच्या इच्छेनुसार. रुक्मिणीले भाऊ आहेत 4. हा, आपण जे म्हणतो का नाही, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, 9 भाऊ नव्हत्या. ते गाण्याला जोडेल आहे म्हणेल आहे, कन्या एकच आहे हे ऐकून घ्या. ते गाणं म्हणा लागते म्हणून म्हणतात. हो, 4 भाऊ आहेत. हो, रुक्म, रुक्मवीर्य, रुक्मरथ, रुक्मबाहू हे झाले 4 भाऊ. आणि रुक्मिणा एक कन्या. सगळ्याचे नाव राशी एकच आहेत. र शब्दावूनच सुरू होतात. ते गाणं म्हणते वा, 9 जणी कन्या धाकटी रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या, आहे की नाही, असं ते म्हणतात. पण ते गाणं म्हणते तसं नाही आहे. एकच रुक्मिणी आहे, 4 भाऊ आहेत. असे 5 आहेत. 5वा अवतार लक्ष्मीचा म्हणजे रुक्मिणी आहे बरं, लक्ष्मीमा. आणि हिचं लग्न भावाच्या इच्छेनुसार ठरलं. आणि रुक्मिणीची आई दुःखी आहे, वडील सुद्धा दुःखी आहेत. वडिलाचं नाव आहे भीमक राजा आणि आईचं नाव आहे शुद्धमती. काय आहे लक्षात ठेवा आता पक्क. हा, पुढच्या वर्षी भेट झाली कुठे आपली तिथे विचारलं सांगत जा. कधी कधी मी विसरतो. शुद्धमती, जिची मती चांगली आहे तिच्या पोटी लक्ष्मी येत असते, असा त्याचा अर्थ आहे. कसा? जिची मती बुद्धी चांगली आहे तिच्या पोटी कोण असते? लक्ष्मीचा अवतार रुक्मिणी आहे. मग भावानं लग्न ठरवलं कोणा संग? शिशुपालाच्या सोबत. शिशुपाल शब्दाचा अर्थ कसा आहे? ज्याला शी समजत नाही आणि ज्याला सु समजत नाही असा असलेला पाल म्हणजे कोण? शिशुपाल. म्हणजे एवढी रुक्मिणा लक्ष्मीचा अवतार ही देवाला प्राप्त होणारी या शिशुपालाच्या सोबत ठरलं. ते दुःखी आहे पण लग्न ठरलं. हत्ती घोडे सगळं सैन्य आणि सगळं वराळ आलं, तयारी करण्यात आली. पण कुलाचाराप्रमाणे असा नियम होता रुक्मिणी आई साहेबाच्या घरात की लग्नाच्या अगोदरच्या दिवशी आपल्या कुळदैवतेची पूजा करण्याकरता अंबिका मातेच्या मंदिरावर जायचं आहे. तयारी केली, सैन्य उभं केलं, दाशा सोबत घेतल्या आणि एकदम डोळ्यात तेल घालून. सगळ्यांना माहित होतं की हा कधी येईल आणि घेऊन जाईल काही सांगता येत नाही. पण अगोदरच्या दिवशी सुदेव ब्राह्मणाच्या जोड 7 अक्षरामध्ये सुंदर रुक्मिणी आई साहेबांनी पत्र लिहिलं आणि भगवंताला कळवलं. ते होतं पहिलं लव्ह लेटर या जगातलं. कोणतं? पहिलं. तेव्हापासून चिठ्ठ्या देणं घेणं सुरू झाल्या. हो, त्याच्या आधी काही नव्हतं. मग भगवंताला 7 श्लोकात होतं, ते श्लोक लिहिलेले होते. आता काय लिहिलं असते मला काही माहित नाही. मग सुदेव ब्राह्मण तिथं गेले, भगवंताला ते पत्र दिलं. आणि आजही ते पत्र तुम्ही जर द्वारकेला गेलात भविष्यात तर मी सांगून ठेवतो, मंदिरात आरती झाली संध्याकाळच्या वेळेला की दक्षिण दिशेला या बाजूला रुक्मिणीनं पाठवलेलं पत्र तिथं आजही 12ही महिने अखंड वाचून दाखवल्या जाते. आणि आपण जर म्हटलं की मी रुक्मिणीच्या मायरातला आहो तर ते आपलं दर्शन घेतात. ते म्हणतात भाग्यवान है आप, हमारी माताजी आपकी यहाँ की है, उनका मायका है. ते आपलं दर्शन घेतात. अशी श्रद्धा आज द्वारकेत आहे. पत्र वाचून दाखवल्या जाते. इच्छा असेल तुमची याची तर चला मा संघ फेब्रुवारी महिन्यात दाखवून देतो. द्वारकेमध्ये 5 पांडवाचे कुंड पा, गोमती नदी रोज येते समुद्राच्या दर्शना करता, रोज जाते, दर्शन घ्या. अनेक मंदिरं आहेत. बेट द्वारकेत चला, सोरटे सोमनाथला चला, माझ्या संघ नाही कोणा संघी जा, पण एकदा द्वारकेत जाऊन या. श्रीमंत कसे लोक आहेत पा, प्रत्येकाच्या शरीरावर कसं सोनं दिसते ते पा. आपल्या कुकडे काढता ह्या हो फुटक्यान हेकोड्यान तेकोड्यान अंगठ्यान मुडक्यान सुंडक्यान काहीच नाही त्याच्या भाईस. अर्धा किलो सोनं घालून फिरणारे द्वारकेत लोक आहेत. आपलं तर 25 ग्रामच सुचून देत आपल्याला. आपलं अंगच खाजवते. एक अंगठी घातली की अथिवाड तथिवाड, अथिवाड तथिवाड. काय टोले घेऊन राहिला. द्वारकेत चालणं. सोन्याची द्वारका ज्याची आहे ते लोक म्हणतात भगवान श्रीमंत है, हमको भी श्रीमंत बना दिया, क्या है हमारे पास में कमी. तिथल्या गायी सुधरेल्या आहेत, तिथले लोक सुधरेले आहेत, तिथं बसलेल्या माता भगिनी पा सुंदर दिसतात आणि एवढे अलंकार घालतात हो की माणसाचा जीव थट थट तुटते. असं वाटते अकोल्यात राहू नये बापा तर ती केळाच्या फतरावर जगाव पण द्वारकेत राव. असे सुंदर आहेत. आणि आपल्याला तर कठीणच काम आहे. आपण एकामेकाकडे पाहिलं की बस असं वाटते महिने उदार बेचा, प्रफुल्लित कोणीच दिसत नाही. द्वारकेत जा, द्वारकेचे माणसं पा आणि पुरुष पा, टवटवीत चेहरे आहेत, असं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर.
आनंदित आहेत, समाधानी आहेत. असं समाधान सुख त्यांच्याकडे आहे. म्हणून तिथं गेलं की ते कळते भगवान तिथं त्या ठिकाणी वास्तव्याला राहतात द्वारकेमध्ये. भगवंतानी पत्र वाचलं आणि वाचता वाचता रथ काढला. रथ जसा बलरामाला दिसला तसं बलराम दादा पुढे आले. कुठं चालला? भगवंतानी सांगितलं मला कौंडण्यपूरला जायचं आहे, रुक्मिणीला आणायचं आहे. जर मी आज जाऊन आणलं नाही तर उद्या तिचं लग्न होणार आहे, हे तिचं पत्र बलराम दादाने सुद्धा वाचलं. इतकं सुंदर वर्णन केलेलं होतं त्याच्यात भगवान द्वारकाधीश यांचं. बलराम भगवान म्हटले थांब 2 मिनिटं, मी तुझ्या सोबत येतो, आपण दोघंही जाऊ. बलराम दादा गेले, आपली हल खांद्यावर घेतली, रथात बसले. दोघही भाऊ रुक्मिणी साहेबाला घेण्याकरता आले. जोऱ्यानं असा रथ आला, इकूनच गेला अशी कल्पना करा. जाओ का ना जाओ, पण गेला इकूनच, हाच रस्ता आहे. आणि तिथं गेल्यानंतर रुक्मिणी माता पूजेचं साहित्य घेऊन अंबिका मातेच्या मंदिरावर आल्या. सगळे द्वारपाल सज्ज आहेत, शस्त्रसाठा जवळ आहे. आणि तिथं आल्यानंतर अंबिका मातेचं पूजन केलं, खना नारळानं ओटी भरली, कुंकुम तिलक केलं आणि अंबिका मातेला नमस्कार केला आणि प्रदक्षिणा मारण्याकरता सुरुवात केली. आणि प्रदक्षिणा मारता मारता 4 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. 5व्या प्रदक्षिणेच्या वेळेला अंबिका माता विनंती करतात रुक्मिणी आई साहेब की हे माते, माझी हे 5वी प्रदक्षिणा पूर्ण होता क्षणी जर माझे द्वारकानाथ आले नाहीत तर मी या ठिकाणी माझ्या शरीराचा अग्नी तयार केल्याशिवाय राहणार नाही, तरी मी शिशुपालाच्या सोबत लग्न करणार नाही, माझा सोहळा होऊ देणार नाही. अंबिका मातेच्या कृपेनं 5वी प्रदक्षिणा पूर्ण होणार. अशाच वेळेला वायुवेगानं वाऱ्यासारखा सू सू करत रथ तिथं पोचला आणि मंदिराच्या दक्षिण दिशेला खिडकीजवळ उभा केला आणि भगवंतानी एक पाय पुढे टाकला आणि रुक्मिणीला आवाज दिला, रुक्मिणा चाल. आवाज दिल्याबरोबर हात हातात घेतला आणि त्या खिडकीमधूनच रुक्मिणी आई साहेब मंदिराच्या रथात बसल्या. रथ असाच पलटला. पाहता पाहता रथ एवढ्या वेगानं निघाला की सगळ्यांच्या डोळ्यात धूळ उडाली आणि पाहता पाहता हाहाकार झाला. रुक्मिणा गेली, रुक्मिणा गेली, रुक्मिणा गेली. आणि पाहता पाहता सैन्य मागे धावायला लागलं. मग भगवान कृष्ण रथात बसून रुक्मिणी आई साहेबाला पुढे आणतात. बलराम दादा खाली उतरले, आपल्या खांद्यावरली हल घेतली, सगळ्या सैन्याला एकटेच युद्ध करायला लागले. हल घातली खाली की असं उलटच्या पालट, उलटच्या पालट अनेक सैन्य मारल्या गेलं, भूमीत दाबल्या गेलं. पाहता पाहता 4ही भाऊ निघाले. निघता निघता सैन्य त्यांच्या सोबत आहे, युद्ध सुरू आहे, रथ सुरू आहे, युद्ध सुरू आहे, पुढे जाता येतात. पाहता पाहता बरचसं सैन्य मारण्यात आलं आणि रुक्मिणीच्या एका भावानं पण केला, म्हणे माझ्या बहिणीला परत आणेल तरच मी कौंडण्यपुरात पाय टाकेल, नाही तर या नगरात येणार नाही. त्या रुक्मिणीच्या भावाला भगवान कृष्णानं पकडलं. पकडल्यावर त्याची अर्धी टक्कल केली, अर्धी मिशी काढली, अर्धी दाढी केली, त्याचं मुंडन केलं. आपल्या पत्नीचा भाऊ आहे म्हणून त्याला सोडलं, मारलं नाही, पण तो मात्र परत गेला नाही. त्याचं मुंडन केलं. ते ठिकाण म्हणून मुंडगाव असं नाव पडलं. आणि शिरसोली म्हणजे अनेक जणांचे शिर त्या ठिकाणी कापले, शिरसोली नावाचं गाव पडलं. असं म्हणतात बाबा तिकडून असा रथ गेला म्हणून त्या गावाचे नाव ते पडले. आपले शेगावचं नाव पूर्वीचं शिवगाव आहे म्हणून शेगाव पडलं. अशा प्रत्येक गावाला एक आख्यायिका असते, काहीतरी प्राचीन पुरावा असते, परंपरा असते. अशा पद्धतीनं भोजकट नावाचं नगर त्या रुक्मिणीच्या भावानं स्थापन केलं आणि तिथं राहू लागला. भगवान रुक्मिणीला घेऊन आपल्या द्वारकेत गेले आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी माधवपूर नावाच्या गावामध्ये लग्न सोहळ्याची तयारी केली. आणि द्वारकेच्या पासून जवळजवळ थोडस 30-35 किलोमीटरवर माधवपूर नावाचं गाव आहे. तिथं लग्नाची तयारी केली. त्या ठिकाणी सुंदर असा मंडप सजवला. सर्व ऋषी मुनी, साधू संत आणि भगवंताला आनंद झाला. मंगलवाद्य वाजायला लागले आणि सर्व लग्नाची तयारी झाली. रुक्मिणी आई साहेब आणि भगवान गोपाल कृष्ण त्यांचा लग्न सोहळा माधवपूरला लागला. तोच लग्न सोहळा कथेच्या माध्यमातून आपण भागवत सप्ताहामध्ये या ठिकाणी श्री क्षेत्र शेगाव मध्ये भगवान सोपीनाथाच्या दरबारात आपल्या सर्व मातृशक्ती पितृशक्ती यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा लावत आहोत. सगळ्यांना अक्षित वाटा, फुलं असतील तर फुलं वाटा, जमनी धरा, कृष्ण रुक्मिणीला आणा आणि सुंदर त्या ठिकाणी त्या कृष्णाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. मंगलवाद्य वाजायला लागले.
या ठिकाणी कृष्ण रुक्मिणी बसलेले आहेत. कृष्णाची एक मूर्ती आणि एक तुळशी वृंदावन इथं समोर ठेवा. सगळ्यांनी आपल्या हातातल्या अक्षिदा या दोन्ही मुलींच्या अंगावर फेकायच्या नाहीत. कृष्णाच्या मूर्तीकडे आणि तुळशी वृंदावनाकडे अक्षिदा हातच्या झोकायच्या. मंगलाष्टिका म्हणणं सुरू झाल्या की ज्यांना मंगलाष्टिका म्हणता येत असेल त्यांनी इथं माईक जोड यायचं. मंगलाष्टिका म्हणण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. 5 मंगलाष्टिका म्हणायच्या आहेत. आणखीन कोणी म्हणणार असेल तर या इकडे. असा हा लग्न सोहळा आपल्या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या मोदीनगरमध्ये सर्वांच्या उपस्थितीत अगदी आनंदामध्ये सगळेजण सहभागी झाल्याबद्दल सर्व वराडी मंडळीचे आणि श्रोते मंडळीचे या ठिकाणी भगवान कृष्ण रुक्मिणी माता यांच्याकडून हार्दिक सुस्वागतम करतो. आणि भगवान कृष्णाच्या लग्न सोहळ्याची तयारी या ठिकाणी जेमतेम झालेली आहे. म्हणून भगवंताचा या ठिकाणी आपण नामस्मरणाने त्याचं स्वागत करूया. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा बोला. स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा बोला ना, सर्वजण बोला. सुस्वागतम 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 कृष्णा बोला. सुस्वागतम 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 कृष्ण. सुस्वागतम 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 कृष्णा बोला. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण. स्वागतम कृष्ण थोडी अक्षित द्या मला. सुस्वागतम कृष्ण. अक्षिता मिळाल्या का सगळ्यांना? इकडे राहिल्या रे भाऊ. सुस्वागतम 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 कृष्णा. सुस्वागतम 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 कृष्ण. सुस्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. स्वागतम कृष्ण शरणागतम कृष्ण. दोघ जण टोपी घातलेले याच्या, एक जण इकडून उभे राहा, एक जण तिकडून उभे राहा. मामा दोघांचे 2 या. दोघ जण उभे राहा. शीतलबाई त्याले त्याले टिक्का लाव. हार आहेत का? 2 हार. हे 2 हार तुमच्या हातीच ठेवा सध्याचे, मग नंतर देऊ त्याच्या जवळ. जीवाच्या लग्न सोहळ्यात जसा आपण आनंद व्यक्त करतो तसा देवाच्या लग्न सोहळ्यात जर आनंद व्यक्त केला तर भगवान कृपा केल्याशिवाय राहत नसतात. म्हणून हा सुंदर असा सुयोग आहे. हे लहान लहान मुलं पहा अगदी छान देवासारखे दिसतात. लहान मुलं देवाघरचे फुलं असं आपण नेहमी म्हणतो. त्यांच्यात जो आनंद दिसतो ना आपल्याला, तो साक्षात परमेश्वर आहे. आपण जरी हा सोहळा करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केले असतील तर सगळ्यांना सारखं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून सप्ताहाच्या माध्यमातून हा सुंदर असा आनंदाचा योग आणि भगवान द्वारकाधीश जगन्माता रुक्मिणी आई साहेब यांचा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडतो. आपण सर्व वराडी मंडळी या ठिकाणी आलेले आहोत. कोण आंधण आणलं असेल, कोण अहेर आणला असेल, कोण खाऊ आणला असेल, सगळ्यांनी नाव नोंदवून द्यायचं आहे. अहेर, आंधण आणि खाऊ ही यादी चालू आहे. लग्न लागल्यानंतर माईकवर नाव सांगण्यात येईल. ज्यांना अहेर करायची इच्छा असेल, एखाद्यानं गोदरेजचं कपाट आणलं असेल बाजूला ठेवून द्या. हो, कोण टीव्ही, फ्रीज, कूलर आणलं असेल तिकडे ठेवून द्या. जाताना आपण त्याच्यासोबत रुक्मिणी आई साहेबांच्या सोबत देऊन देऊ. ज्यांनी जे जे आणलं असेल ते ते. एक जण इकून राहा काका, एक जण इकून या, एक टिकून. हा इथं राहा. मंगलाष्टिका आणखीन कोणी म्हणते का?
ते कोणी असेल ना, कोणाच्या पाठ असेल ना, एक दोन तुमच्या आहे ना पाठ? महिला मंडळी, अरे ते आमच्या मामाची पोरगी कुठे गेली, आरतीवाली आहे का इकडे? पाठवा तिला इकडे, चालिये म्हणा इकडे, आपणही लग्न लावून घेऊ याच्या. हो, त्याचे एक वजन कमी होऊन जाते आणि खटखट मिटून जाते, कामात काम. आली चालिये लवकर, बाकीचे काम लग्न झाल्यावर करतो. कसा फोटो काढा त्याचा मोकळा होईल बाबू, याचे फोटो निघू द्या बराबर. हे बाकीचे पोरं असे उभे करा. करायचं का सुरू? मंगलाष्टिका अक्षिता मिळाल्या? ठीक आहे. कोण राहिलं? हो त्यात लोक सुरू करतो ना आम्ही. हे नवरदे नवरी आमची थांबली तर बरं, गडबड खुरायला ना, या लवकर. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा जरा जोऱ्यानं म्हणा, आवाज येऊ द्या माता भगिनी, म्हणा थोडस. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुडं विनायकमहं विघ्नेहरं ओझरं
लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरवरं विघ्नेहरं वोझरं ग्रामो राण्यन संस्थित गणपती कुर्यात् सदा मंगलम. राधा दामोदर चिंतन सुमूर्त सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्यात्या गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम वधुवरं शिवं भवतु सावधान. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या नृपवरास गुणवरा कवनाशी म्या देईजे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पो मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलम. राधा दामोदर चिंतन सुमूर्त सावधान. लाभो संतति संपदा बहु तुम्हा लाभोत ही सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीन हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहाश्रम हा तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम कुर्यात् सदा शिवमंगल सावधान. आली लग्न घटी समीप नवरा घेवो नियावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टादृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजांत्री बहु गलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम. राधा दामोदर चिंतन सुमूर्त सावधान इष्ट देवता चिंतन करविजे सुमूर्त सावधान
कुलदेवता चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान ग्रामदेवता चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान ब्रह्मा सावित्री चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान माता पिता चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान श्री सोपीनाथ भगवान चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान वराडी मंडळी टाळी वाजून चिंतन कर विजय सुमुहूर्त सावधान 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 द्या हार त्याच्या जोड ते उभं करा हार आहेत हा एक हार आहे एक लहान पा आणखीन हा कृष्णाच्या हाती रुक्मिणीच्या हाती द्या तो कृष्णाच्या हाती द्या